3 डिसेंबर जागतिक दिव्यांग दिनानिमित्त जिल्हास्तरीय बुद्धिबळ कॅरम व पंजा लढाव स्पर्धेचे आयोजन महानगरपालिकेद्वारे मनपा प्रशासकीय इमारत टप्पा क्रमांक 3 कला दालन परिसर येथे सकाळी 11 वाजता करण्यात आले। या स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी उद्घाटक महानगरपालिका आयुक्त जी श्रीकांत तसेच मनपा अतिरिक्त आयुक्त 1 रणजित पाटील व मनपा अतिरिक्त आयुक्त 2 कल्पिता पिपरे यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते। अरे मी 4 मीटर मला क्या नाम है आईडी बता आईडी मध्ये आपण कंबाईनच केलेले कोणता आहे गुड्डू भाई आपकी फोटो मिल जाएगी ठीक है का अपंगासाठी म्हणतात हे माणूस भांडतो यांचं नाव घेत नाही तुमच्यासाठी मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी दिव्यांग शहराध्यक्ष हे तुम्ही सगळे पक्षाचे हे माणूस तुमच्यासाठी दिव्यांगांमध्ये कार्यक्रम दिलेला सगळ्यांना राहू नका नाही मॅडम तत्काळ निर्णय घ्यावा लागेल नाही आमचे दावण्याचं कारण काय तत्काळ निर्णय घ्या काम नाही करणाऱ्या लोकांना काल आयुक्त साहेबांनी आरोग्य शेख मुनीर बोला साहेब हॅलो क्या बोल साठी आलेले माझे दिव्यांग बंधू भगिनी, व्यासपीठावर इथे असलेले आमचे सहकारी ऑफिसर्स आणि ज्यांनी कार्यक्रम आयोजन केलेला आहे हे सर्व कर्मचारी बंधू भगिनी यांना प्रथम माझं सादर प्रणाम। आज आपण जागतिक दिव्यांग दिनाच्या निमित्ताने ज्या काही महानगरपालिकेमार्फत ज्या काही स्पर्धा आयोजित केल्या होत्या, आय थिंक मला आता कॅरम चेस अँड पंजा अशा 3 प्रकारच्या आपण इथे स्पर्धा ठेवल्या होत्या आणि मला आनंदही होतोय की आमच्या भगिनी सुद्धा इथे त्यांनी पण सहभाग घेतलेला आहे। सो त्या भगिनींसाठी एक चांगल्या टाळ्या होऊन जातात। तर ह्या ज्या स्पर्धा झाल्या ह्या स्पर्धेच्या निमित्ताने तुम्ही सगळे एकत्र आलेला आहात, तुमच्यात सुद्धा काही कलागुण आहेत त्या सो आता तुम्ही सगळे एकत्र आलेला आहात त्या जागतिक दिव्यांग दिनाच्या निमित्ताने आपल्या सर्वांना मी शुभेच्छा देत आहे आणि आपण आता पुढचं कार्यक्रम आपण आता कंटिन्यू करूया। थँक्यू थँक्यू मॅडम। यानंतर आपल्या या कार्यक्रम प्रसंगी आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा देखील सहभाग झाला मॅम। इथे दर्शन औरंगाबाद UCN TV न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे। आज 3 डिसेंबर जगभर दिव्यांग दिवस म्हणून साजरा करण्यात येत आहे। तसं आपल्या भारतामध्येही आणि आपल्या महाराष्ट्रामध्येही दिव्यांग दिवस साजरा करतात। महाराष्ट्रामध्ये आपल्या छत्रपती संभाजीनगर औरंगाबादच्या महानगरपालिकामध्ये मोठ्या प्रमाणात हा दिवस साजरा करण्यात येतो। आज लकीचंद चव्हाण यांच्या हस्ते दिव्यांग दिवसानिमित्त
एक इथं स्पर्धा खेळण्याची स्पर्धा घेण्यात आली. त्या स्पर्धेचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे. या स्पर्धेमध्ये बुद्धिबळ असेल, कॅरम असेल व पंजा लढाव अशा 3 स्पर्धेवर स्पर्धा इथे घेण्यात येत आहेत. आपल्यासोबत दिव्यांगामध्ये सामाजिक कार्य करणारे कार्यकर्ते मोहसिन सर आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्याशी चर्चा करूया. नेमकं आजचा दिवस काय आहे आणि ह्या या संदर्भात काय माहिती आहे म्हणून. सर, आपलं UCN TV न्यूजमध्ये स्वागत आहे. आज दिव्यांग दिवस म्हणून साजरा करण्यात आपली उपस्थिती आहे. तिथं सगळे खेळाडू इथं दिव्यांग खेळाडू उपस्थित आहेत. काय म्हणणं आपलं? मैं जो है तो सबसे पहले हमारे जी श्रीकांत सर को उनका तहे दिल से शुक्रिया अदा करता हूँ, क्योंकि जी श्रीकांत सर जब से महानगर पालिका में आयुक्त बनकर आए हैं, उन्होंने जो है तो जब से यहाँ पर जो है तो प्रोग्राम ऑर्गेनाइज करना शुरू किया है। तो आज दिव्यांग दिवस के मौके पर उन्होंने स्पोर्ट्स के प्रोग्राम रखे, जैसे पंजा है, कैरम है और चेस है। ये बहुत अच्छी चीज़ है क्योंकि दिव्यांग आज देखा जाए तो नेशनल इंटरनेशनल लेवल पर खिलाड़ी बनकर नेशनल लेवल के अवार्ड ले चुके हैं। तो ये महानगर पालिका हमारे आयुक्त साहब ने इस चीज़ की शुरुआत की है और मैं समझता हूँ कि इसी तरह महानगर पालिका की तरफ से प्रोग्राम आयोजन होते रहेंगे तो हमारे शहर के दिव्यांग भी जो है तो स्पोर्ट के अंदर आगे स्टेट लेवल, इंडिया लेवल के स्पोर्ट्स के अंदर हिस्सा ले सकेंगे। आप भी जो है तो ये दिव्यांगों के जो है तो यहाँ पे आप नेतृत्व करते हैं, क्या बनना आता है? सबसे पहले तो मैं सभी देशवासियों को आज दिव्यांग दिवस यानी वर्ल्ड हैंडीकैप डे की पुरपुर मुबारकबाद देता हूँ। और मैं बेहद मशगूल और ममनून हूँ संभाजी नगर महानगर पालिका के कमिश्नर जी सर का और आयुक्त हमारे चौहान सर का, जिन्होंने आज दिव्यांगों की हौसला अफजाई के लिए इनके बीच खेल के मुकाबले रखे हैं, जिनमें पंजा लड़ाओ, कैरम और चेस के मुकाबले रखे हैं। और मैं महानगर पालिका से उम्मीद करता हूँ जिस तरह हमारे जी श्रीकांत सर ने अभी हाल ही में जो तो गोल्फ क्लब जो आता है, तो जो लोकल जो स्कूल है महानगर पालिका के, तो वहाँ के जो गोल गरीब बच्चे हैं उन्हें गोल क्लब नेशनल टूर्नामेंट के लिए उन्हें ट्रेनिंग दी जा रही है। मैं उम्मीद करता हूँ कि जिस तरह हमारे औरंगाबाद छत्रपति संभाजी नगर में बहुत सारे दिव्यांग ऐसे भी हैं जो आज इंटरनेशनल खेल भी खेल चुके हैं, जैसे ये मैच हो गया तो जो ग्लोव जिसे कहते हैं वो। तो मैं जी श्रीकांत सर से उम्मीद करता हूँ कि आगे वो दिव्यांग लोगों के लिए भी नेशनल इंटरनेशनल खेलों के लिए दिव्यांगों का इंतखाब करेंगे, ऐसी उम्मीद मैं करता हूँ महानगर पालिका के कमिश्नर से। हे मुदस्सीर होते जे स्वतः दिव्यांग आहेत. त्यांचं म्हणणं असं आहे का आता महानगरपालिकाच्या जे आयुक्त आहेत जे श्रीकांत, त्यांनी दिव्यांगांसाठी सेवा किंवा आपल्या साध्या लोकांसाठी सुद्धा गोल्फ क्लबची व्यवस्था केलेली आहे. तिथं गोल्फ खेळण्यासाठी त्या आपल्या जे गरीब लोक आहेत त्यांनाही प्रवृत्त करत आहेत आणि दिव्यांग आहेत त्यांनाही प्रवृत्त करत आहेत. आत्ताच आपण बघितलं असेल का मागच्या काही दिवसामध्ये दिव्यांगांनी सुद्धा आपले क्रिकेटची जे नॅशनलची मॅच आहे, इंटरनॅशनलची मॅच होती, त्याच्यामध्ये जिंकलेले आहेत. आणि आता पण इथं पण जे श्रीकांत साहेब जे प्रयत्न करत आहेत का दिव्यांगांनी स्वतःला दिव्यांग न समजता मूळ प्रभावामध्ये येऊन दिव्यांग न समज स्वतःने आपल्या पायावर उभं राहून आपण स्वतः पुढे येऊन काम करावं, खेळावं, अशी जे श्रीकांत साहेबांची प्रयत्न चालू आहे. आपण पाहत राहा UCN TV न्यूज. धन्यवाद. आता झालं आज 3 डिसेंबर जागतिक दिव्यांग दिवस जगभर साजरा करण्यात येतो. त्यानिमित्त आपल्या छत्रपती संभाजीनगर औरंगाबादच्या महानगरपालिकेने आज दिव्यांग दिवस साजरा केलेला आहे. त्या दिव्यांग दिवसानिमित्त त्यांनी विविध स्पर्धा ठेवण्यात आलेल्या आहेत. या स्पर्धेमध्ये स्पर्धा आयोजन करणे आणि त्याला पार पाडणे हे सगळी जबाबदारी क्रीडा अधिकारी यांच्यावर आहे. क्रीडा अधिकारी आपल्यासोबत आहे, आपण त्यांच्याशी चर्चा करूया. सर, UCN TV न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. आज दिव्यांग क्रीडा दिवस आहे, काय म्हणा? सर्वप्रथम आज जागतिक दिव्यांग दिनानिमित्त सर्व दिव्यांग बांधवांना हार्दिक शुभेच्छा. आज छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेतर्फे दिव्यांग खेळाडूंकरिता कॅरम, बुद्धिबळ आणि पंचालड या क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून या स्पर्धेचे उद्घाटन छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त मान्य श्री
रणजित पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते करण्यात आले आहे. कोणकोणते खेळ ते घेण्यात आले? या स्पर्धामध्ये कॅरम पुरुष महिला, बुद्धिबळ पुरुष महिला आणि पंजा लढाऊ पुरुष, आणि या तिन्ही स्पर्धामध्ये साधारण